तुला डिस्टर्ब तर नाही केलं ना? नाही, ऍक्च्युली आज तुझ्यामुळे मी टेन्शन फ्री झाले. म्हणजे म्हणजे तू हॉटेलमध्ये न राहायला जाता घरी राहायला येतोय. आय एम सो हॅपी. मी टू. तेजस, ऍक्च्युली तुला एवढे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत आणि हे सगळे प्रॉब्लेम्स तुला माझ्यामुळे फेस करावे लागतात. आय एम सॉरी. हे सोहा, डोंट बी सॉरी. आणि तू स्वतःला का रिस्पॉन्सिबल मानतेस या गोष्टींसाठी? फायनान्शियल क्रायसिसच्या गोष्टी होतील सॉर्ट आउट. एक सेकंड. हॅलो. हां. बायको इथं कॉफी घेऊन यायची वेळ झालीये. तिला आता असा ना जरा दाखवतो ना, ते पाहून तिचं डोळ्याच बाहेर आलं पाहिजेत. I'm busy right now. Please call me later. बोल. सोहा, तू माझ्यासोबत असलीस ना की मला कुठल्याच प्रॉब्लेमचं टेन्शन नसतं. इनफॅक्ट तू माझ्याबरोबर असलीस ना तर मी कुठलाही प्रॉब्लेम फेस करायला तयार आहे. रिअली? हो. तू माझ्यासाठी काय आहेस हे मी शब्दात नाही सांगू शकत. यू आर माय होल वर्ल्ड. यू आर माय इन्स्पिरेशन. तू नेहमीच कशी का डायरेक्ट रूम मध्ये हात येतेस? तुला एवढी साधी अक्कल आहे की डोअर नॉक करून यायचं असतं? दरवाजा उघडा होता सोहा. म्हणून काय झालं? नॉक तर करता येतं ना. एनिवे, हे आवरून घे सगळं. तेजस, सॉरी. इट्स ओके. बायको, तू आता जे पाहिलं ना ते तसं बघायला गेलं तर लय लहान गोष्ट आहे. पण आपण खात्री देतो हीच गोष्ट तुझ्या मनात आता लय मोठं वादळ उठवणार आहे. माफ कर सोहा. हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडतंय पण मी तुला मदत करू शकत नाहीये. मला माफ कर.
मीनाक्षी, काय झालं ग? काही नाही. अगं बोल ना, काय झालंय? तर काही नाही. हे बघ, मी तुलाही अशी आदळापट करताना कधी बघितलं नाहीये. नक्कीच काहीतरी झालं असणार. काय झालंय? तब्येत बरी नाहीये का तुझी? मी ठीक आहे. अभि, बोल नाही. मला सांग, तू मागे मीनाक्षीला डॉक्टरांकडे घेऊन गेला होतास, त्याचं पुढे काय झालं? काही नाही, म्हणजे डॉक्टर म्हणाले की तिला जास्त स्ट्रेस देऊ नका. म्हणजे ती जर नॉर्मल राहिली तरच तिच्या सुधारणा होऊ शकेल. बस एवढंच म्हणाले. मग मागच्या काही दिवसात तिला स्ट्रेस येईल असं आपण काही वागलोय का? नाही, पण तू असं का विचारतेस? हे बघ, आधी मला सांग, तिला टेन्शन येईल असं तुमच्यामध्ये काही घडलंय? नाही आई, म्हणजे आमच्यात असं काहीच घडलं नाही. पण तू सांग ना, तू असं का विचारतेस? अभि, मला ना आता मीनाक्षीची काळजी वाटते. अरे आत्ता मी तिला रडताना पाहिलं, आदळापट करताना पाहिलंय. काय? आणि मी विचारायला गेले तर नीटचं काही उत्तर न देता ती बाथरूम मध्येच निघून गेली. आई अगं, आता मी काय किंवा घरातलं कुणीही काय, तिला टेन्शन येईल असं काही वागत नाही. उलट तीच आपल्याला टेन्शन देत असते. तर या मीनाक्षीच्या बाबतीत कसं वागावं तेच कळत नाहीये मला. पण तूच काहीतरी कर बाबा, नाहीतर भलतं सलतं काहीतरी घडेल. आपल्या घरात काही आधीच कमी टेन्शन्स नाहीयेत. माझ्याशी बोला ना अभि. प्लीज काहीतरी बोला ना. प्लीज असं शांत राहू नका प्लीज. माझ्याशी आधी जसे बोलायचं, जसे वागायचं तसे वागा ना प्लीज. तुम्ही असे शांत शांत राहिलात ना अभि की मला खरंच खूप टेन्शन येतं. माझं मन नाही रमत. मला करमत नाही हो अभि. प्लीज बोला ना माझ्याशी. मीनाक्षी, हे बघ, मला माहिती आहे गेले काही दिवस तू खूप अस्वस्थ आहेस. आणि सध्या आपल्या घरात जे काही सुरू आहे त्यामुळे मीही तुझ्याकडे नीट लक्ष दिलं नाही. नाही अभि, त्या बाबतीत माझी कुठलीच तक्रार नाहीये. तुझी कधीच काही तक्रार नसते, हाच तुझा प्रॉब्लेम आहे. असं का बोलताय तुम्ही? म्हणजे तुला किती त्रास झाला तरी चालेल, पण समोरच्याला त्रास होता कामा नये असा तुझा स्वभाव आहे.
म्हणून मला नाईलाजानं असं बोलावं लागतंय. मीनाक्षी, मला सांग, तुला काही होतंय का? म्हणजे काही मानसिक त्रास वगैरे? नाही. मग अशी एखादी गोष्ट आहे का जी तुला मला सांगायची आहे पण सांगता येत नाही? तसंही काही नाही. मग मग तू सतत अशी टेन्शन मध्ये असल्यासारखी का वागतेस? काय झालं मीनाक्षी? अभि प्लीज थोड्या वेळ तुमच्या मिठीत राहू द्या. हॅलो. अभि अभि कुठे आहेस तू? का काय झालं? तू प्लीज आत्ताच्या आत्ता माझ्या घरी येऊ शकशील का? हो पण काय झालंय काय नक्की? तू आधी घरी ये प्लीज. मी वाट बघतेय. येतोयस ना? मीनाक्षी, मला जरा अर्जंटली बाहेर जावं लागेल. मी जाऊन येतो. हं? रात अकेली है, बुझ गए दिए. फोनवर बोलताना अभि टेन्शन मध्ये होते. पण नक्की कोणी केला असेल फोन? आणि त्यांनी घाईघाईत निघून जावं असं नक्की काय घडलं असेल? काहीतरी घडलं एवढं मात्र नक्की आहे. बायको, बायको प्लीज, तू असं काय करणार नाही, लक्षात ठेव. रावणानं लक्ष्मण रेखा ओलांडली, पण आपण बी खरा रावण आहे, कळलं का? आपण बी ना काय करणार. तुला आता प्रश्न पडला असेल की आपण इथं अचानक का आलो, काय करणार? त्याच काय, आपल्याला तुझी लय आठवण येत होती म्हणून आलो.
चान्स मिळाला तसा. हो प्लीज प्लीज जा ना तुम्ही इथून. अगं घाबरते कशाला तू? आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय तुझा डम्मी नवरा तिकडनं गेलाय बाहेर. एवढ्या गाईत कुठं गेला काय गेला ते काय कळलं नाही. तुला सांगून गेला का नाही? आग लक्ष ठेवू स्वतःच्या नवऱ्याकडं. नवऱ्याला कसं असं मोठे ठेवलं पाहिजे. तुझा ना आपण आता क्लासेस घेतो बघ रोज 1 तास. हा तुझ्या तोहाफाटाकडे बघून तर असं वाटत नाही बाबा त्यांनी सांगितलंय तुला कुठं गेलाय आणि काय गेलाय. बाहेर जंगाट बिंगाट सुरू नाही ना झालं तिथं. बघा तुम्हाला आमचं नातं कधी कळलेलं नाहीये आणि यापुढेही कळणार नाही. श्वेता अगं सांग ना काय झालंय. अभि अरे माझ्या ध्यानीमनी नसताना अचानक तो तिथे आला आणि श्वेता कूल डाऊन. हे बघ तू जोपर्यंत मला सांगणार नाहीस नक्की काय घडलंय मला कसं कळणार आहे. सांग ना काय घडलंय. आधी त्यानेच भांडण उकरून काढलं आणि जेव्हा मी त्याच्याशी भांडायला लागले तेव्हा त्याने मला मारहाण केली. खूप मारलं यार त्याने मला. तो माणूस म्हणून विकृत आणि वियर्ड आहे. श्वेता तू प्लीज आधी तुझं रडणं थांबव. रडून कुठलेही प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि सुटणारही नाहीत. मला फक्त त्याचा राग येत नाहीये, आता मला स्वतःवरही राग येतोय. मी एका माणसावर नाही तर एका राक्षसावर प्रेम केलं हे मला आज कळून चुकलंय. हे बघ श्वेता आता तुला तुझी चूक कळण्याची नाही त्याला त्याची चूक कळण्याची गरज आहे. आपण एक काम करू आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करू. चल लगेच निघूया आपण. अभि नको, पोलीस स्टेशन नको प्लीज. पण का? मला आता त्या माणसाशी कुठलाही संबंध आणि ओळख ठेवायची नाहीये. मग हेच आपण पोलीस स्टेशनला जाऊन सांगूया. मग तोही तिथे येणार आणि मला इच्छा नसताना त्याचा चेहरा बघावा लागणार. अभि शेवटी चूक मीही केलीये. त्याच्याशी लग्न करायची भली मोठी चूक. अभि मला माझी चूक दुरुस्त करायची आहे रे. तू प्लीज आधीसारखा माझ्याकडे परत येशील ना. हे तू काय बोलतेस श्वेता? तुझं तुला तरी कळतंय का? हे बघ श्वेता प्लीज ऐक माझं. तू जाऊन त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट कर नाही तर तो कधी इथे येईल आणि तुला पुन्हा त्रास देईल. आणि या बाबतीत तुला माझी काही मदत लागणार असेल तर प्लीज मला सांग. येतो मी. काळजी घे. माझ्या बाबतीत तुम्ही काहीही बोललात ते मी सहन करेन, पण अभिनच्या बाबतीत जर बोललात तर मी ते ऐकून घेणार नाही. अभिनचं माझ्यावरच प्रेम आहे पण मला ते माहिती आहे. आग माझी देवदास पिक्चरची पारो. देव बाबू आप पत्थर दिल हो. सच्चे प्यार की कीमत आप क्या जानोगे. आपली चंद्रमुखीवर वाट बघती.